एका पत्नीचं विकृत प्रेम, एका 20 वर्षाच्या मुलाशी अनैतिक संबंध आणि शेवटी नवऱ्याची निर्घृण हत्या. पालघरच्या नालासोपाऱ्यात घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे. विश्वासघात, सूड आणि वासनेच्या आंधळ्या प्रवाहात बुडालेलं एक नातं आणि त्यातून जन्मलेला एक थरारक खून. नेमकं काय घडलं आणि कसं उघड झालं हे गूढ, चला जाणून घेऊया सविस्तर. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहरातील एका छोट्याशा खोलीत पती पत्नी आणि त्यांचा 2.5 वर्षांचा चिमुकला मुलगा राहत होता. पती दिवस रात्र कशाचीही तमा न बाळगता प्रामाणिकपणे काम करत असे, तर पत्नी घरात राहून मुलाची आणि घराची काळजी घेत होती. एक संध्याकाळी पती कामावरून अचानक घरी परतला आणि पाहतो तर पत्नी कोणाशी तरी फोनवर संवाद साधत होती. त्याने तिला याबद्दल विचारले, पण ती काहीही स्पष्ट बोलण्यास तयार नव्हती. यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि संतापाच्या भरात पतीनं पत्नीला 2-3 थपडा मारल्या. त्या क्षणी पत्नीनं काही न बोलता मनात सूडाचा कट आखला. तिचं अनैतिक संबंध तिच्याच समोर राहणाऱ्या 8 वर्षांनी लहान असलेल्या 20 वर्षीय तरुणाशी, मोनू प्रजापतीशी होते. नवरा कामावर गेला की ती त्याला घरी बोलावायची आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू होते. त्या वासनांद नात्याचं पर्यवसान एका भयंकर हत्याकांडात झालं. नालासोपाऱ्याच्या गाडीपाडा परिसरातील शारदा वेलफेअर सोसायटीत 2 भाऊ विजय आणि अखिलेश चव्हाण मागील अनेक वर्षांपासून राहत होते. ते उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून कामानिमित्त मुंबईत आले होते. त्यांनी मिळून एक घर घेतलं होतं आणि त्याचं काही पैसे देऊन उरलेले 10-12 लाख रुपये अजून थकीत होते. विजयचं लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी गुडिया व त्यांचा मुलगा अलीकडेच त्याच्याबरोबर मुंबईत राहायला आले होते. विजय रात्रदिवस कष्ट करून पैसे मिळवायचा, तर गुडिया घरी राहून मुलाला सांभाळायची. याच काळात तिचं मोनूशी संबंध प्रगाढ झाले. दरम्यान घरमालकाने उरलेल्या पैशांबद्दल वारंवार विचारणा सुरू केली होती आणि अखिलेशही मोठ्या भावाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकत होता. 2 जुलै 2025 रोजी अखिलेशनं भावाला फोन केला, पण फोन बंद येऊ लागला. त्यानं वहिनीला विचारलं तर ती म्हणाली की तो कामासाठी बाहेरगावी गेला आहे आणि 4-5 दिवसांनी येईल. पुढेही अनेक वेळा असंच सांगत ती वेळ मारून नेत होती. अखिलेशनं नातेवाईकांकडे, कामाच्या ठिकाणी, मित्रांकडे चौकशी केली, पण विजयचा कुठेही पत्ता लागला नाही. दिवस सरत गेले आणि 19 जुलै रोजी जेव्हा अखिलेश घरी गेला तेव्हा तिथं कुलूप लागलेलं होतं. वहिनीचाही फोन लागत नव्हता. त्यानं तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी सल्ला दिला की तो आधी बँकेत जाऊन भावाचं अकाउंट तपासून पहा. बँकेत गेल्यावर समोर आलं की विजयच्या खात्यातून 10-15 लाख रुपये काढले गेले होते आणि ती रक्कम काढणारी व्यक्ती त्याची पत्नी गुडिया होती. हे ऐकून अखिलेश हादरला. त्यानं मग काही मित्रांसोबत शोधमोहीम सुरू केली. त्याच दरम्यान मोनू प्रजापती, जो त्यांच्या समोरच राहायचा, तोही बेपत्ता असल्याचं कळालं. स्थानिक लोकांनाही वाटलं की मोनू आणि गुडिया सोबत पळून गेले असावेत. अखिलेश जेव्हा गुडियाच्या घरात गेला तेव्हा त्याला पलंगाखाली काहीतरी वेगळं जाणवलं. तिथे नवीन फरशी बसवलेली होती आणि तिचं बांधकाम जरा वेगळं होतं. त्यानं 2-3 लोकांच्या मदतीनं फरशी उचकटली आणि खोदकाम सुरू केलं. 1.5 फूट खोदल्यावर त्याला कपड्याचा एक तुकडा दिसला आणि तो बघताच तो शून्यात गेला, कारण तो त्याच्या भावाचाच शर्ट होता. पोलीस, डॉक्टर आणि फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आलं आणि अखेर त्या जमिनीखालून विजय चव्हाणचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीस तपासात उघड झालं की विजयचा खून त्याच्या पत्नी गुडिया आणि तिचा प्रियकर मोनूनं मिळून केला होता. त्यांनी विजयची हत्या 1 जुलै 2025 रोजी केली आणि मृतदेह घरातच गाडून त्यावर नवीन फरशी बसवल्या. हत्या केल्यानंतर त्यांनी सर्वेश गिरी नावाच्या मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या तरुणाची मदत घेतली. हे तिघं बँकेत गेले. ATMचा पिन बदलून विजयच्या खात्यातून लाखो रुपये काढले आणि 18 जुलै रोजी नालासोपाऱ्यातून ट्रेननं फरार झाले. विशेष म्हणजे सर्वेशनेच अखिलेशसोबत विजयचा बनावट शोध घेतला होता. पुढे पोलिसांनी सर्वेशला अटक केली असून त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवत आहेत. गुडिया आणि मोनूनं जे केलं ते केवळ अनैतिक संबंधांचा परिणाम नव्हता, तर ती एक नियोजित हत्या, आर्थिक फसवणूक आणि विश्वासघात होता. विजयचा मृतदेह पोस्टमार्टमनंतर मूळ गावी जौनपूर येथे पाठवण्यात आला असून
तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ही घटना समाजासाठी एक धक्का देणारी आहे, कारण ही हत्या केवळ एका माणसाची नाही, तर नात्यांचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा खून होता. एक पत्नी जी पतीच्या प्रेमाला, कष्टांना आणि मुलाच्या भविष्याला पायदळी तुडवत एका 20 वर्षाच्या मुलासोबत वासनेच्या आहारी जाऊन पतीची निर्घृण हत्या करते, हे संपूर्ण समाजासाठी डोळे उघडणारे आहे. पोलिसांचा तपास सुरू असून गुन्हेगार लवकरात लवकर पकडले जातील अशी अपेक्षा आहे. नात्यांमध्ये विश्वास हा खूप नाजूक असतो. एकदा तडा गेला की ते नातं संपून जातं. पण काही जण त्या तड्याला सुधारण्याऐवजी सूड घेण्याचा मार्ग निवडतात आणि मग घडते अशी हृदयद्रावक आणि विकृत घटनांची पुनरावृत्ती. वासनांधेचा अंधार आणि लोभाची हाव जर माणसाच्या विचारांवर हावी झाली तर ती माणूसपणाची सीमाच पार करते. म्हणूनच आपल्या नात्यांमध्ये संवाद ठेवा. शंका निर्माण झाली तर बोलून मार्ग काढा, पण हिंसेचा मार्ग कधीच निवडू नका, कारण एखाद्याचा विश्वासघात हा आयुष्याचा शेवट ठरू शकतो. आणि म्हणूनच सजग राहा, सुरक्षित राहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.